नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनामविरा या कवितेच्या या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13 अभ्यासणार आहोत आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या आधी आपण कवितेच्या भागामध्ये पाहिलं की कवीने अनामविरा म्हणजेच कोणासाठी हे अनामविरा म्हटलेलं आहे, तर देशाच्या सीमेवरती युद्ध करत असताना स्वतःच्या जीवनाचे बलिदान करणाऱ्या अपरिचित अशा सैनिकांबद्दल कवीने इथे वंदन केलेलं आहे। पाहूया कवितेतील पुढच्या ओळीमध्ये कवी आपल्याला या अनामवीरांबद्दल काय सांगत आहेत किंवा काय सांगणार आहेत। अनामविरा या कवितेमध्ये कवी अपरिचित सैनिकांच्या जीवनाचे बलिदानाचे वर्णन करत असताना कवी म्हणतात की अरे सैनिका, अरे अपरिचित ऐसा असे सैनिक, जिथे तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे। तू देशाचे रक्षण करताना स्वतः तू मृत्यूला ओढवून घेतलेला आहेस, पण तुझ्या या कार्याच्या आठवणीबद्दल कोणालाही त्याचं स्मरण झालेलं नाहीये आणि तुझ्या या कार्याबद्दल कोणीही दीप प्रज्वलित केलेलं नाही किंवा कोणीही तुझे स्मारक बांधलेले नाही। कवी म्हणतात की धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकांशी जळावस्थेत संसारातून उठून जाशी, की या देशरूपी आकाशात म्हणजेच युद्धाच्या त्या रणमैदानात युद्ध लढत असताना सैनिकाच्या शत्रुपक्षाबरोबर तुझ्या मनामध्ये ज्या ज्वाला धगधगत होत्या त्या जळवण्यासाठी किंवा त्याच्या रक्षणासाठी तू स्वतःच्या हसत्या खेळत्या संसारातून दूर ठेवले स्वतःला आणि तुझं कर्तव्य तू पूर्ण केलंस। मूकपणाने तमी लोपती संधीच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी न भय न आशा, की ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यावरती क्षितिजाच्या रेषा अंधारामध्ये मूकपणाने विलीन होतात, त्याचप्रमाणे तू सुद्धा देशाच्या रक्षणासाठी स्वतः तू कोणत्याही प्रकारची मनामध्ये भीती न बाळगता या कोणत्याही प्रकारची आशा न ठेवता मृत्यूला स्वतःच्या हाताने तू ओढवून घेतलेला आहेस, म्हणजेच तू मरणामध्ये विलीन झाला। पुढे कवी म्हणतात की जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कोणी तुझे नाव। बघा आता इथे काय सांगत आहेत की जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव। जनभक्तीचे म्हणजेच काय, देशाच्या रक्षणाचे किंवा लोकहिताने तू स्वतःचा मृत्यू ओढवून घेतलेला आहे, पण ज्या देशाच्या लोकांच्या रक्षणासाठी तू स्वतःच्या जीवनाचे बलिदान केलेले आहेस किंवा स्वतःच्या जीवनाचा त्याग केलेला आहे, त्या लोकांनी तुझी कोणत्याही प्रकारची आठवण काढलेली नाही। तुझ्यावरी नच म्हणजे नाही, उधाणले म्हणजे उधळले, भाव की तुझ्या विषयी त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भाव आलेले नाहीत, त्यांनी कोणत्याही प्रकारचे भाव किंवा श्रद्धांजली तुझ्याबद्दल अर्पण केलेले नाही। रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। रियासती म्हणजे आपण रियासत म्हणजे काय म्हणतो की वारसा हक्काने एखादी गोष्ट आपण परंपरागत ती पुढे चालवत जातो, म्हणजेच इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे की इतिहासामध्ये आज आपण पाहतो की जेव्हा आपल्या देशाला स्वतंत्रता मिळाली नव्हती, तर अनेक नेत्यांनी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवनाचं बलिदान करून देशाला रक्षण मिळावे याच्यासाठी दिनरात्र अहोरात्र ते दिवस रात्र लढत होते। आणि अशा ह्या वीर सैनिकांचं, वीर क्रांतीवीरांचं, वीर नेत्यांचं आपण इतिहासामध्ये नेहमीच सुवर्ण अक्षराने त्यांचं वर्णन वाचतो, अभ्यासतो। तशा वीर सैनिकांचं जे देशाच्या स्वतंत्रतेसाठी, देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या जनतेच्या लोकहितासाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान देतात, त्यांचं नाव अजरामर होतं, इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंदवलं जातं। तसंच रियासतीवरती म्हणजेच इतिहासामध्ये तुझे नाव कोणीही सुवर्ण अक्षराने नोंदवले नाही, म्हणजे कोणीही तुझ्या ह्या अमरण मृत्यूचं दखल घेतलेली नाही। जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान। आता आपण पाहतो की ज्या देशाच्या
रक्षणासाठी नेत्यांनी, क्रांतीवीरांनी किंवा सैनिकांनी आपल्या जीवनाचं बलिदान केलेलं आहे, तर त्यांच्या ह्या कार्याबद्दल स्तुतिगीत गायले जातात. तर ते कोणाकडून जातात? भाट. भाट म्हणजे गायक. अगोदर बघा राजांच्या दरबारामध्ये ते राजांची स्तुती करण्यासाठी हे भाट म्हणजे गायक असायचे. किंवा मग राजाच्या नंतर राजाचे ते भाट किंवा ते गायक राजाची स्तुती का करायची? कारण की राजा नेहमी युद्धामध्ये लढायला जायचं, युद्ध करायचा आणि तो जिंकून यायचा. तसंच मग आपल्या देशाच्या रक्षणासाठी सुद्धा हे आपले वीर सैनिक युद्ध करत असतात आणि देशाला विजय प्राप्त करून देत असतात. मग अशा वेळेस त्या सैनिकांचं स्तुतीचं, प्रशंसाचं गीत गायलं जातं आणि ज्या व्यक्तींकडनं हे गीत गायलं जातं त्याला आपण भाट असे म्हणतो. भाट म्हणजे गायक. जरी डफावरती ह्या गायकांनी तुझे यशोगीत, तुझ्या यशाचे गीत किंवा स्तुती गायली नाही, तरी पण सफल झाले तुझेच हे रे, तुझेच बलिदान. पण कोणीही तुझी ह्या कार्याची दखल नको घेऊन दे. कोणीही रियासतीवरती भलेही तुझे नाव नको नोंदवून दे किंवा मग कोणत्याही गायकांनी डफवरती तुझे स्तुतिगीत नको गाऊ दे. पण तू जे देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेले आहे ते नेहमीच सफल झालेले आहेत. आता पुढे कवी म्हणतात की काळोखातून विजयाचा ए पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. काळोखातून विजयाचा ए पहाटचा तारा. आता काळोख म्हणजे इथे आपल्याला काय घ्यायचं की युद्धाच्या वेळेस घनघोर युद्ध करत असताना ह्या युद्धामध्ये तुझ्या या अफाट कार्यामुळे विजयाचा तारा चमकतो. आणि हा तारा आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा काळोख नष्ट होतो आणि त्या काळोखामध्ये सुद्धा बघा ते तारे कसे चमकत असतात की नाही. आणि जे जरी साऱ्या विश्वाला काळोखाने अंधार, सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार आणलेला असतो, पण त्या अंधारामध्ये सुद्धा तो तारा चमकत असतो. आणि पहाटचा तारा तर अगदी तेजस्वी रूपाने तो चमकत असतो. तसाच तू ज्या ह्या युद्धक्षेत्रामध्ये लढाई केलेली आहेस, घनघोर लढाईमध्ये तुझ्यासारख्या वीर सैनिकांनी, अशा अनेक सैनिकांनी स्वतःच्या जीवनाचे बलिदान देऊन हे युद्धामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. आणि हा विजय ज्याप्रमाणे काळोखामध्ये पहाटचा तारा चमकतो ना, तसंच या युद्धामध्ये तुझ्यासारख्या अनेक सैनिकांनी, वीर सैनिकांनी विजयाचा तारा चमकवलेला आहे. प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. तर अशा ह्या मृत्यूवरती विजय पाहणाऱ्या, मृत्युंजय म्हणजे मृत्यूवरती विजय पावणाऱ्या, तर अशा ह्या तू मृत्यूवरती विजय पावलेला आहेस. आणि अशा ह्या मृत्युंजय वीरा तुला माझा सर्वात पहिला प्रणाम आहे. माझं सर्वात पहिलं प्रथम मी तुला वंदन करतो. तर अशा रीतीने कवितेमध्ये कवीने या अनाम वीर सैनिकाला वंदन केलेले आहे आणि त्याची स्तुती किंवा त्याची प्रशंसा आपल्यासमोर व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण इथेच अभ्यासलेली आहे, ते इथे संपत आहे. पण त्यानंतर आता आपण कवितेच्या कठीण शब्दांचा अर्थ पाहणार आहोत आणि नंतर कवितेखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पाहूया कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: जनभक्ती, लोकसेवा, नच नाही, उधाणले, उफाळले, वर आले, रियासत, इतिहास, साम्राज्य, नोंदले, दाखल केले, भाट, गायक, डफ, एक चामडे वाद्य, यशोगान, यशाचे गाणे, यशोगाथा, बलिदान, प्राणार्पण, प्रणाम, वंदन, मृत्युंजय, मृत्यूवर मात करणारा चिरंजीव. आता आपण स्वाध्याय अभ्यासूया. धड्याखाली तुम्हाला दिलेला आहे हा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कवीने असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते? अ. स्तंभ तिथे ना कुणे बांधला, पेटली न वात. उत्तर. देशभक्त सैनिक देशासाठी लढला, मरण पावला, पण त्याच्या मरणाची कुणी दखलही घेतली नाही. तो अज्ञात राहिला, पण त्याचे बलिदान मोलाचे होते. कुणी त्याचा चिरंतर उल्लेख केला नाही की साधी त्याच्या स्मरणार्थ पंथही पेटवली नाही, कारण हा वीर अज्ञान व अनाम आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील आता आपण आ अभ्यासणार आहोत. जळावयास्तव संसारातून उठून या जाशी.
उत्तर, भारत मातेला गुलामगिरीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी लाखो अज्ञात लढले, धारातीर्थी पडले, मृत्यू पावले. त्यांनी सामान्यासारखा संसार नाही केला, देशकार्यासाठी स्वतःला झोकून दिले, कारण ते खरे देशभक्त होते. प्रश्न 1 मधील आता आपण ई अभ्यासणार आहोत. सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान. उत्तर, कवी म्हणतात तू लढलास, अमर झालास, पण अज्ञात राहिलास, पण तुझे हे बलिदान व्यर्थ नाही गेले. तुझ्यासारख्या अनेक अनाम वीरामुळेच देश स्वतंत्र झाला, हे विसरून चालणार नाही. तुम्ही स्वातंत्र्याचे दान आम्हाला मिळवून दिले आहे. तुमच्या नावाची कुठेही नोंद नसली तरी तुमचे बलिदान सफल झाले. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. खालील आकृती पूर्ण करा. प्रश्न आहे, देशासाठी प्राणार्पण केलेला सैनिक अनाम राहिला आहे असे कवींना वाटते, त्याची कारणे लिहा. पाहूया उत्तर आपण. 1, त्याच्यासाठी कोणी स्तंभ बांधला नाही. 2, कोणी पंक्ती लावली नाही. 3, लोकांनी स्तुतिसुमने उधळली नाहीत. 4, रियासतीवर त्याचे नाव नोंदले गेले नाही. 5, भाटांनी त्याची यशोगाथा गायली नाही. प्रश्न क्रमांक 3, खालील जोड्या जुळवा. तुम्हाला इथे अ गट दिलेला आहे आणि पुढे ब गट दिलेला आहे. तर अ गट याच्या समोर तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचे आहेत. आता आपण पाहूया. अ गट, धगधगत्या समराच्या ज्वाला. इथे तुम्हाला ब गट लिहायचा आहे, ते चुकून अ गट झालेला असेल तर तुम्ही इथे ब गट करून घ्यायचा आहे. धगधगत्या समराच्या ज्वाला याचं उत्तर येणार ई, महाभयंकर युद्ध. 2, मरणामध्ये विलीन याचं उत्तर येणार अ, शांतपणे मरण स्वीकारणे. 3, ना भय ना आशा याचं उत्तर येणार आ, निर्भयपणे मनात कोणतीही आसक्ती न ठेवता. 4, नच उधाणले भाव याचं उत्तर येणार ई, भावना व्यक्त न करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मी रेषाद्वारे उत्तर जुळवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेले असतील, काही ठिकाणी अ गट लिहायला सांगतात आणि त्याच्यासमोर डायरेक्ट उत्तरं लिहायला सांगतात, तर तुम्ही त्याप्रमाणेच लिहायचे आहे. अ गट लिहायचे आणि त्याच्यासमोर डायरेक्ट त्याची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ, अनामवीरा. उत्तर, भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक वीर लढले. त्यात अनेक असे आहेत की त्यांचे नाव गाव माहीत नाही, पण त्यांचे योगदान मात्र खरे आणि श्रेष्ठ आहे. त्यामुळे भारत माता स्वतंत्र झाली. पुढचा प्रश्न आ, स्वातंत्र्य युद्धात उडी घेताना वीरांनी अर्थात सैनिकांनी शीर तळ हातावर घेऊन झुंज दिली. मृत्यूची त्यांना पर्वा नव्हती. अखेर त्यांच्या जीवनाचा अंत झाला. ई, संध्येच्या रेषा. उत्तर, संध्याकाळच्या सावल्यांचे मुकाटपणे म्हणजे शांतपणे अंधारात रूपांतर होते. हे होणारच असते. तसे देशासाठी लढताना मृत्यू हा शाश्वत आहे, पण तो अंत नाही, ती नवी सुरुवात आहे. या भावनेने सच्चा सैनिक देशासाठी लढतो. ई, मृत्युंजय वीर. उत्तर, जो जन्माला येतो तो मरणार, हे शाश्वत सत्य आहे. आला आला प्राणी जन्मासी आला आणि गेल्या गेल्यासारखे जगण्यापेक्षा जीवन सार्थकी लावणारे देशाचे सुपुत्र म्हणजे सैनिक, जे धारातीर्थी पडतात, हुतात्मा होतात, ते मृत्यूवर विजय प्राप्त करतात, मृत्यूलाही जिंकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ही कविता विस्तारित रूपात भावार्थासहित समजून घेतलेले आहे आणि या कवितेखालील स्वाध्याय सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. ही कविता इथेच संपते. धन्यवाद.